नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवंतीच्या फुलांची वेणी कशी प्रकारे बनवायची ते बघणार आहोत. सध्या मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची पूजा करतो. अशा महालक्ष्मीच्या पूजेसाठी जे आपण कलशावरती वेणी ठेवतो तर ती कशी बनवायची ते बघतोय. ह्यासाठी बघा इथं शेवंतीची फुलं घेतलेत. तुम्ही शेवंतीचे ज्याप्रमाणे मी गजरा करणार किंवा वेणी करणार त्याचप्रमाणे तुम्ही झेंडूच्या फुलांची वेणी करू शकता. त्यासाठी बघा सिंपल दोरा घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये काय केलं आहे तर एक हातभर असं घेतलेला आहे. तर ते कोपऱ्यापर्यंत दोरा मोजून घेतला आहे. जवळजवळ 4 पदरी मी ह्या करून घेतलेला आहे. 2-2 साईडने सोडायचे आहेत. म्हणजे बघा 4 दोरे घेऊन घेतलेले आहेत. आता त्याची आपण गाठ बांधूया व्यवस्थित. बघा 1 2 3 4 मोजून दाखवते. खाली आपण सुंदर अशी गाठ बांधून घ्यायची, घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची. आता इथे मी काय केलेलं आहे तर माझ्या कपाटाच्या हुकाला मी अडकून करते. तुम्ही पायाच्या अंगठ्याचा वापर करून सुद्धाही करू शकता. बघा 2 एका साईडने लेफ्टच्या साईडने 2 आणि राईटच्या साईडने 2 करून घ्यायच्यात आणि गाठ बांधून घ्यायची. त्यानंतर अजून एक दोरा बांधायचा आहे. बघा पुन्हा हाताचं माप घेतलेलं आहे मी. कोपऱ्यापर्यंत येईल अशी वेणी मी घेतलेली आहे. तर ती वरती जे आहे त्याप्रमाणे आपल्याला गाठ बांधून घ्यायचे. 2 दोरे सोडून मध्ये बरोबर दोऱ्याने गाठ बांधून घ्यायचे आहेत. आता शेवंतीची फुलं तुम्ही कुठलीही घ्या. म्हणजे तुम्ही शेवंतीची पांढरी फुलं घ्या, पिवळी घ्या किंवा कॉम्बिनेशन पांढरं पिवळं, एक पांढरं एक पिवळं असं फुलांची वेणी घालून करू शकता. किंवा मध्ये जो गुलाबाच्या पाकळ्या असतील तर ते घालू शकता. तुमच्याकडे जर चकमक टाईप असे जर काही शोभेचं काही त्याच्यात डेकोरेशन करण्यासारखं करू शकता तर ते पण मध्ये घालू शकता. आता माझ्याकडे सिंपल मी इथे शेवंतीची फुलं घेतलेत आणि त्याची वेणी कशी घालायची ते दाखवते. बघा 4 पदरे आपण दोरा करून घेतला होता. ते 2-2 पदरी मी सेपरेट करून घेतला आणि एक दोरा वरच्या साईडने मी बांधून घेतलेला आहे. आता शेवंतीचं फुल ह्या 2 दोऱ्यांच्या मधून घालायचं. म्हणजे खालून 2 दोरे वरतून 2 घालायचे आणि अशा प्रकारे खालून दोरा घेऊन आणि आपल्याला गाठ बांधायची. म्हणजे टोटल गाठीला मी 5 दोरे घेतलेत. त्यातले 2 दोरे खालच्या साईडला, 2 दोरे वरच्या साईडला आणि एक दोरा आडवी गाठ देऊन बांधलेला आहे. बघा पायाचा वापर करूनही तुम्ही अंगठ्याचा वापर करू शकता किंवा वरवंटा ठेवून त्याला बांधून पण दोरा घट्ट करू शकता. सिंपल वेणी आहे. याला वेळ लागत नाही. बाजारामध्ये जवळजवळ 20 रुपयाला ही वेणी मिळते. त्याच्याऐवजी 10-20 रुपयाची फुलं आणा आणि अशा प्रकारे जर वेणी केली तर तुम्ही केसांमध्ये आंबाड्यामध्ये घालू शकता. देवाला तुम्ही अशी वेणी वाहू शकता. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची जेव्हा पूजा करतात तेव्हा कलशाला अशा प्रकारे वेणी घाला. खूप छान देवीला वेणी दिसते. बघा त्यानंतर एक शेवंतीचं पिवळं फूल, एक पांढरं फूल, एक पिवळं फूल, एक पांढरं फूल असे करून वेणी कंप्लीट करायची. सिंपल वेणी आहे. तुम्ही बघू शकता 2-2 खालच्या साईडला, खालच्या हाताला 2 दोरे, वरच्या हाताला 2 दोरे ठेवून एक वरचा दोरा घेऊन एक्स्ट्रा दोरा होता त्याने मी नुसती गाठ बांधत चाललेली आहे. सुंदर वेणी वाटते आणि घरच्या घरी ही वेणी बनवू शकता. हवी तेवढी लांब आपण बनवू शकतो आणि केसांमध्ये आंबाड्याला ही वेणी आपण लावू शकतो. झटपट अगदी 2 ते 3 मिनिटात होणारी ही वेणी बघा दिसायलाही छान दिसते आणि गुलाबाच्या पाकळ्याचा मध्ये घातला तर अजून सुंदर ही वेणी दिसते. अगदी शेवंतीच्या फुलांची वेणी घरगुती कशी बनवायची ते आज आपण शिकत आहोत. अशा प्रकारे आपली वेणी तयार आहे. आता ही वेणी मी केसामध्ये माळवू शकतो, म्हणजे घालू शकतो किंवा तुम्ही देवालाही अर्पण करू शकता. सुंदर. आणि त्यानंतर जी गाठ बांधलेली आहे ती खालच्या साईडने खेचून घ्यायची आणि वरच्या साईडने ती गाठ काढून घ्यायची. बघा बरोबर कोपऱ्यापर्यंत माप घेतलं होतं आणि तेवढी वेणी झालेली आहे. अगदी स्वस्तात मस्त घरच्या घरी शेवंतीच्या फुलांची वेणी किंवा गजरा कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला अशी शेवंतीच्या फुलांची वेणी आज जमणार आहे आणि तुम्ही करून बघा. सोपी आहे, अगदी सोपी, अवघड ह्याच्यामध्ये काहीही नाही. तुमच्याकडे शोभेसाठी जर मध्ये गुलाबाच्या पाकळ्या असेल तर ते घाला किंवा चकमकसारखा असेल दोरे तर ते धागे घालू शकता. तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवंतीच्या फुलांचा गजरा किंवा वेणी कळाली असेल.